अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। गरमागरम वाफळटा भात, त्यावर वालाचा बिरड्याचे पातळ झणझणीत रस्सा, वरून साजूक तुपाची धार म्हणजे एक वेगळंच सुख असतं। तर असे सर्वांच्या आवडीचे वालाचे बिरड आज मी बनवणार आहे। एकदम साध्या पद्धतीने पण चवीला अप्रतिम लागणारे झणझणीत बिरडे जास्त प्रमाणात कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। तरी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। वालाचं बिरडं बनवण्यासाठी मी अर्धा किलो वाल निवडून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्याने वालाला येणारा उग्र वास कमी होतो। तसेच फोडणीसाठी मी अख्खा गरम मसाला, सुक्या खोबऱ्याचे वाटण, कोकम, गूळ, 3 मोठे कांदे, कढीपत्ता, 1 मोठा टोमॅटो, 2 मोठे बटाटे, आले लसूण आणि मसाले घेतले आहेत। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात मी 1 मिरची, 2 इंच आले, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर, थोडे पाणी घालून बारीक वाटून घेऊ। वाटून घेतलेले आले लसूणची पेस्ट वालांना लावून घेऊ। मोठ्या पातेल्यात 5 पळी तेल घालून घेऊ। तेल गरम झाले की 1 मोठा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे छान फुलले की कढीपत्ता आणि घेतलेला अख्खा गरम मसाला घालून घेऊ। घातलेला गरम मसाला 1 मिनिट तेलावर परतून घेऊ। मसाले परतून झाले की बारीक कापून घेतलेला कांदा टोमॅटो घालून कांदा टोमॅटो सोनेरी रंगावर परतून घेऊ। कांदा टोमॅटो परतत असताना त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेते। साजूक तूप घालणे पूर्णतः ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता। साजूक तूप घातल्याने बिरड्याची चव वाढते। कांदा टोमॅटो चांगला सोनेरी रंगावर परतत आला की त्यामध्ये मसाले घालून घेऊ। मसाल्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातल्याने वाल पोटाला बाधत नाही। 2 छोटे चमचे धणे जिरे पूड, 2 छोटे चमचे गरम मसाला, 1.5 छोटा चमचा हळद घालून मसाले तेलावर 2 सेकंद परतून घेऊ। मसाला परतत आला की 6 छोटे चमचे घरगुती केलेला लाल मसाला घालून 1 सेकंद तेलावर गॅस बारीक ठेवून परतून घेऊ। मी वापरलेल्या घरगुती लाल मसाल्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्हाला बघायला नक्की आवडेल। मसाले परतून झाले की वाल घालून वालाचे दाणे मसाल्यात 2 मिनिट चांगले परतून घेऊ, म्हणजे बिरड्याला येणारा उग्र वास निघून जाईल। बिरडे चांगले परतून झाले की पातेल्यावर झाकणात 2 ग्लास पाणी घालून बिरड्याला एक वाफ काढून घेऊ। बिरड्याला एक वाफ आली की परत एकदा बिरडे हलवून घेऊ। लगेच झाकणात झालेले गरम पाणी बिरड्यात घालून गॅस मीडियम ठेवून बिरडे चांगले शिजवून घेऊ। मध्ये एकदा मी बिरडे किती शिजले आहे ते चेक करून बघितले। आपल्याला वाटले की बिरड्यातले पाणी कमी झाले आहे, तर पातेल्यावर ठेवलेले पाणी बिरड्यात घालून घेऊ। परत झाकण ठेवून 15 मिनिटे बिरडे शिजवून घेऊ। 15 मिनिटांनी मी परत एकदा बिरडे शिजले आहे का ते चेक करून घेते। वालाचे दाणे शिजत आले आहेत। बिरड्यात ताटावरील पाणी घालून घेऊ, म्हणजे बिरड्यात रस्सा तयार होईल। आता मी 2 मोठ्या बटाट्याच्या फोडी बिरड्यात घालून घेते। चवीनुसार मीठ आणि 4 चमचे सुके खोबऱ्याचे वाटण, चवीनुसार गूळ, 2 ते 3 कोकम घालून परत पातेल्यावर झाकण ठेवून अजून 5 ते 6 मिनिटे बिरड्यात घातलेले बटाटे खोबऱ्याचे वाटण शिजवून घेऊ। 5 ते 6 मिनिटांनंतर झाकण काढून बटाटे शिजले आहेत का ते चेक करूया। बटाटे छान शिजले आहेत। बिरड्यात थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून अजून 1 मिनिट बिरड्याला एक उकळी काढून गॅस बंद करून घेऊ। इथे आपले छान झणझणीत अर्धा किलो वालाचे बिरड तयार झाले आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।